तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा संचालक गणेश नायडू हे गणपती बाप्पा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेश भक्त या ठिकाणी येत आहेत आणि गणेश नायडू हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्या कुटुंबियांसोबत। दरवर्षीप्रमाणे बोरिवलीमध्ये लोकशाहीचा प्रसिद्ध नवरात्री आणि गरबा सुरू होणार आहे। दरवर्षी या नवरात्रीचा पहिला पास लोकशाही वृत्तवाहिनीचे संचालक गणेश नायडू हे लालबागच्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करतात आणि पास हा लालबागच्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केल्यानंतर आजपासून नवरात्रीच्या पासेसची सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी हे पासेस ठेवल्या जाणार आहे। दरम्यान तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर दरवर्षीप्रमाणे बोरिवलीमध्ये लोकशाहीचा प्रसिद्ध नवरात्री आणि गरबा महोत्सव सुरू होणार आहे। गणेश नायडू लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा संचालक यांच्याकडून या महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी ते पहिला पास ठेवतात आणि तोच पास ठेवण्यासाठी गणेश नायडू हे लालबागच्या राजाच्या इथे गेलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतले आणि पहिला पास या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता यानंतर या महोत्सवाचं गरबा महोत्सवाचे पासेस सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोरिवलीमध्ये लोकशाहीचा प्रसिद्ध नवरात्री आणि गरबा महोत्सव सुरू होणार आहे आणि त्याच्या पासेसची सुरुवात आता झालेली आहे। पहिला पास लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित करण्यात आलाय। त्यानंतर सर्वसामान्यांना हे पासेस उपलब्ध होणार आहेत। तर नवरात्रीचा पहिला पास लोकशाही वृत्तवाहिनीचे संचालक गणेश नायडू हे लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित करत असतात आणि याही वर्षी त्यांनी लालबागच्या राजाला पहिला पास अर्पित केलेला आहे। त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी हे पासेस उपलब्ध झालेत। पास लालबागच्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पित केल्यानंतर नवरात्रीच्या पासेसची सर्वसामान्यांसाठी विक्री केली जाते। दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। गणेश नायडू सर हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी गरबा महोत्सव नवरात्री महोत्सवाचा हा पहिला पास या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित केलेला आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू सर हे गणपती बाप्पाचंही मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात। दरवर्षी 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा या त्यांच्या निवासस्थानी विराजमान होत असतो। मोठ्या थाटामाटात स्वागत केल्यानंतर सेवा केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आणि लालबागचा राजा ज्याची ख्याती संपूर्ण जगभरामध्ये आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेश भक्त या ठिकाणी येत असतात। तर त्याच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा संचालक गणेश नायडू हे आपल्या कुटुंबियांसोबत पोहोचलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी लोकशाही मराठीचा जो खास उत्सव असतो गरबा आणि नवरात्री उत्सव त्याचा पहिला पास हा लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित केलेला आहे। तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। यानंतर आता सर्वसामान्यांसाठी या पासमध्ये एंट्री घेण्यासाठी या महोत्सवामध्ये एंट्रीसाठीचे पासेस उपलब्ध होणार आहेत। आजपासून तुम्ही हे पासेस घेऊ शकता, या महोत्सवामध्ये सामील होऊ शकता। तर अतिशय जल्लोषात हा महोत्सव साजरा केला जातो आणि याही वर्षी तयारी करण्यात आलेली आहे। त्याच महोत्सवाचा हा पहिला पास लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलाय। तर दरवर्षी नवरात्रीचा पहिला पास लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू सर हे लालबागच्या राजाच्या गणपती चरणी अर्पित करत असतात आणि याही वर्षी त्यांनी लालबागच्या राजाला हा पास अर्पित केला आहे। तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेली आहे। तर फुलं पाकळ्यांनी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। फुलांचा वर्षाव लालबागच्या राजावर करण्यात आला आहे आणि त्यानंतर पहिला पास नवरात्र आणि गरबा महोत्सवाचा हा लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित करण्यात आला आहे। यावेळेला त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत आणि आता नवरात्रोत्सवाचे पासेसची विक्री सुरू होणार आहे। सर्वसामान्यांना या महोत्सवामध्ये सामील होता येणार आहे। दरवर्षी अतिशय जल्लोषात हा महोत्सव साजरा केला जातो। बोरिवलीमध्ये लोकशाहीचा प्रसिद्ध नवरात्री आणि गरबा महोत्सव असतो ज्याच्यामध्ये रंगारंग कार्यक्रम होत असतात। सेलिब्रिटी गायक आणि ॲक्टर सुद्धा या ठिकाणी एंट्री घेत असतात। तेही या ठिकाणी मोठ्या जल्लोषात सामील होतात आणि त्याच जल्लोषाचा भाग होण्यासाठी तुम्ही सुद्धा पासेस घेऊ शकता। हे पासेस सर्वसामान्यांसाठी आजपासून खुले होणार आहेत। आज पहिला पास हा लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित करण्यात आला आणि त्यानंतर
सामान्य लोकांनाही हा पास आता घेता येणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा पास उपलब्ध होणार आहे। त्यामुळे तुम्ही लोकशाही मराठीचा जो बोरिवलीमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा नवरात्री आणि गरबा महोत्सव आहे त्यामध्ये सामील होऊ शकणार आहेत। दरवर्षी या नवरात्रीचे पहिले पास हे लोकशाही वृत्तवाहिनीचे संचालक गणेश नायडू सर लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित करत असतात आणि पास हा लालबागच्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केल्यानंतर आजपासून नवरात्रीच्या पासेसची सर्वसामान्यांसाठी विक्री सुरू होत असते। तर पहिला पास हा लालबागच्या राजाच्या चरणी अर्पित केलेला आहे त्या महोत्सवाचा। आपण त्याची ही खास झलक बघितली आहे लोकशाही मराठीच्या माध्यमातून। सध्या गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आपल्याला पाहायला मिळते आणि अशामध्येच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वच जण हे पोहोचत असतानाच गणेश नायडू सर लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा हेही या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी गरबा महोत्सवाचा पहिला पास लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेला आहे। यानंतर सर्वसामान्यांसाठी हे पासेस खुले होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।